My name is Kushal Swas Patil. I am from Jalgaon. In 12th, I scored 84 percentile. In NEET exam, I had 374. And in FMG exam, I scored 179 out of 300. So we'll start from Kushal. So how did you begin your journey with AKEC? So basically, to be specific, I was sleeping and my parents were watching a show through which they came to know about AKC, and then rest is history. Yes, wonderful. माझं पण सेमच म्हणता येईल की मी तुझी झोपत होतास. नाही. बट मला आधीच कळलं होतं की माझे नीटचे कशी गेली होती एक्झाम. सो मी आधीच प्रिपेअर झालो होतो त्यासाठी की घरी तर सांगून ठेवलेलं की असं असं होणार आहे. घरचे लगेच सपोर्टिव्ह होते. त्यांनी लगेच डिसिजन घेतलं ऑन द स्पॉट आणि पहिलंच नाव तुमचंच होतं. तर शोधल्या तुम्हीच सापडले. दुसरीकडे ट्राय सुद्धा केलं नाही. आणि मग या दॅट्स ऑल. नीट मध्ये कमी मार्क पडले होते, तर आता मला MBBS करायचं होतं. घरचे बोलत होते की BMS वगैरे कर. पण आमचे काका आहेत एक, त्यांनी सांगितलं की एक आहेत म्हणून सर जे MBBS ला रशियाला पाठवतात. मग त्यांच्या थ्रू आम्हाला कळलं होतं की आहे. मग मला MBBS करायचं होतं. मग पप्पा बोलले करायचं आहे, जर आपल्याला सोयीस्कर आहे तू जाऊ शकतो. त्यानुसार आम्ही तुमच्याकडे आलो आणि तिथूनच जर्नी सुरू झाली होती माझी. वंडरफुल. मला सरांचा रेफरन्स माझ्या एका फ्रेंड कडून भेटला. मला वाटतं सगळ्यांनाच असंच न्यूज मधनं वगैरे कळलेलं आहे. माझं 12th खूप वाईट गेलं होतं. आय वॉज ऑलवेज अ गुड स्टुडंट. माझं फुल डाऊनफॉल होतं. सो म्हणजे आजीला पण सांगितलं होतं. म्हणजे आजीने मला माझ्या मम्माला सांगितलं की आता AKC म्हणून आहे, ट्राय रशिया. अँड आय डिड अँड आय थिंक आय मेड अ गुड चॉईस. थँक्यू. मी ऍक्च्युली काही डिसाईड केलं नव्हतं की मी रशियाला जाणार वगैरे. सहज पेपरमध्ये बातमी आली, मी वाचलं आणि आम्हाला वाटलं की सेमिनार असेल. मग मी आणि माझ्या वडिलांनी डिसाईड केलं चला सेमिनार अटेंड करून येऊ. पण ते सेमिनारच्या ऐवजी ऍडमिशनचं प्रोसेस निघाली. आम्ही गेलो आणि त्यांनी आम्हाला फक्त मॅप दाखवला आणि माझ्या वडिलांनी सडनली डिसाईड केलं आणि लगेच माझ्या आईला फोन केला. नाही अनु, ती खूप युरोपच्या जवळ आहे आणि खूपच छान लोकेशन आहे, गेलंच पाहिजे. काही डिसाईड केलं नव्हतं की आम्ही रशियाला जाऊ वगैरे, काहीच नाही. फक्त युरोप जवळ दिसलं म्हणून आम्ही 15 मिनिटात हा डिसिजन घेतलेला आम्हाला अगोदर ओळखीच्यांनी AKCचं नाव सांगितलेलं. त्यानंतर आम्ही युट्यूबवर तुमचे व्हिडिओज वगैरे पाहिले आणि त्यानंतर सेमिनारला आल्यावर ऍडमिशन घेतलं. मी एकदा असेच मी आणि आई बसलेलो दुपारचे आणि टीव्हीवर नेहमी तुमचे बऱ्याचदा इंटरव्ह्यू व्हायचे तिथे. तर पहिला इंटरव्ह्यू मी आणि मग डिसाईड केलं की इथे मला हाच ऑप्शन आहे माझ्याकडे, कारण की स्कोर नव्हता. तर मग आई पप्पा डिसाईड करत होते. माझं डिसाईड झालेलं की मला जायचंच आहे रशियाला, पण आई पप्पांचं फिक्स नव्हतं. मला अजून पण आठवतं मी रडलेले की नाही मला जायचंच आहे, ऑप्शन नाही आणि मला अजून इयर्स वेस्ट नाही करायचे, हा बेस्ट ऑप्शन वाटतोय. मग मी त्यांना कन्व्हिन्स केलं, ते पण झाले आणि मग आज FMG पास आउट. माझी तर नीट इथे सगळ्यांचंच म्हणजे जवळ काही चांगली गेली नव्हती. बट आणि मला जास्त काही माहिती नव्हतं. बट माझ्या पप्पांनी बघून ठेवलं होतं कुठेतरी. आणि मला आठवतं आम्ही पुण्यामध्ये आलो होतो खरं तर परत आकाश इन्स्टिट्यूट जे आहे इथे ते जॉईन करायला, का आता परत नीट द्यायचं, आता नव्याने स्टार्ट करू असं. बट देन त्यांनी कुठेतरी बघून ठेवलं होतं, मला एवढं माहिती नाही कुठे. बट देन ही सेड की एक मी पाहिले आणि तुमचीच ऍड होती पेपरमध्ये आणि मग त्याच्या थ्रू आम्ही मध्ये हॉटेलला आलो, सगळं काही बघितलं आणि सेम शिवानी सारखंच. बट माझ्या पप्पांचं असं होतं, ऍज सून ऍज ही हर्ड की जर्मनी इज त्यांनी तिथेच डिसाईड केलं की नाही. मग त्यांचं मन लाईक मग किती जरी युनिव्हर्सिटी सांगते, कझन आहे, बाकी खूप एजंट्सनी पण सांगितलं होतं तेव्हा. बट देन त्यांचं झालं की नाही, ते जरा जर्मनीच्या जवळ आहे, सो ते बघूया. आणि तिथे जास्त कोणी नाही पण आहे, सो जास्त क्राऊड मध्ये नाही. तुमची पहिली बॅच असेल तर तुम्ही तिथेच जा. म्हणून तसं माझं सुरू झालं सर. टू बी ऑनेस्ट, आफ्टर नीट मी तर सोडून दिलेलं. आय वॉज लाईक की सो आय वॉज ट्राईंग फॉर मॅनेजमेंट स्टडीज.
तर माझ्या मावशीनी टीव्हीवर पाहिलं आणि मग तिने मम्मीला सांगितलं. मम्मी बोलली मग आता काय ऑप्शनच नव्हता. बट इट टर्न आउट टू बी गुड. Thank you.